जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली 25 वर्षापासून जय हिंदच्या वतीने सहकार महर्षी क्रिकेट चषकाचे आयोजन होत आहे। संपूर्ण मैदानावर हिरवळ टर्फ विकेट यासह राज्यभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग, यामुळे ही स्पर्धा राज्य पातळीवर लौकिकास्पद ठरली आहे। पुढील 15 दिवसांमध्ये क्रीडा रसिकांसाठी ही स्पर्धा मोठी मेजवानी ठरणार असल्याचं प्रतिपादन आयोजक तथा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी केलं आहे। सहकार महर्षी बाळासाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने आयोजित सहकार महर्षी T20 क्रिकेट स्पर्धेच्या 25 वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते। तालुक्यातील निमगाव डाकू शिवारातील गट नंबर 143 आणि 44 या गायरान जमिनीत राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजाची घरे हटवून सोलर प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे। आदिवासींवरील या अन्यायाविरोधात व कर्जतच्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत वंचित बहुजन आघाडीने या कार्यालयासमोर जागरण गोंधळ घालून अनोखे आंदोलन केले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड कंपनीचे 17 लाख रुपये बँकेत भरणा करण्यासाठी चाललेल्यांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने MIDC बोलेगाव परिसरातून जेरबंद केले। या गुन्ह्यात 3 अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे तपासात उघड झाले आहे। त्यांच्याकडून 4,01,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्यांना पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। नववर्षाच्या निमित्तानं साईनगरीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी 2 लाखांवर भाविकांनी साई दर्शनाने नवीन वर्षाची स्वागत केले। गेल्या 2 दिवसात 3 लाखाहून अधिक भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली। नववर्षारंभी एका भाविकाने 206 ग्रॅमचा 13.5 लाख रुपये किमतीचा सुवर्णहार साईबाबांना अर्पण केला। शिर्डी पोलिसांच्या दुर्लक्षेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं। भाविकांना ऊन वारा पाऊस लागू नये म्हणून अद्ययावत व वातानुकूलित दर्शनबारी केली आहे। बुधवारी गर्दीने गेल्या काही वर्षातील वर्षाअखेर व वर्षारंभातील गर्दीचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे। अनेक दिवसांच्या मागणीनंतर शहरातून जाणाऱ्या संगमनेर नेवासा रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे बुजवण्याचे काम पालिकेकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले। गांधी पुतळ्यापासून संगमनेर नाक्यापर्यंत खड्डे बुजवण्यात येणार आहेत। केवळ पालिकेकडून रस्त्याची डागडुजी सुरू असतानाही 2 दिवसात हे काम थांबले। आता त्याला मुहूर्त कधी लागणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राहुरी पोलीस प्रशासनाने सरत्या वर्षात विना क्रमांकाच्या दुचाकी वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा बडगा कायम ठेवला। सरक 6व्या दिवशी 52 विना क्रमांक वाहनांविरोधात कारवाई करण्यात आली। दरम्यान गेल्या वर्षभरात पोलिसांनी तब्बल 654 वाहनांविरुद्ध कारवाई करून 3,73,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे। ठेंगे यांनी सांगितले की दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राहुरी पोलिसांनी 2024 सालामध्ये विशेष मोहीम हाती घेतली होती।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत भाजपा बरोबर नवीन कार्यकर्ते जोडणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे शेवगाव पाथर्डी मतदारसंघ भाजपमय करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान प्रभावी राबवा असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले। पाथर्डी येथील आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयात भाजप सदस्य नोंदणी अभियानासाठी कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होत्या। जिल्ह्यातील गुन्हेगारांना वटणीवर आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा महत्त्वाची भूमिका बजावते। गेल्या वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खून, दरोडा, चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरी अशा 227 गुन्ह्यांची उकल करून 395 जणांना गजाआड केले। तर दरोड्याची तयारी, गुटखा, अवैध शस्त्रे, वाळू उपसा, गोमांस अशा अवैध व्यवसायांवर छापे घालून 191 जणांच्या मुसक्या आवळत 90 गुन्हे दाखल केले। अवैध व्यवसायांवर छापे घालून व गुन्ह्यांची उकल करून सुमारे 7,25,68,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सध्या थंडीचा कडाका कमी होऊन ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे। याचा थेट परिणाम विविध पिकांवर होत आहे। धुका वाढल्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढून श्रीगोंदा तालुक्यातील पिके धोक्यात आली आहे। फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे। उत्पादन वाढीच्या शेतकऱ्यांच्या नियोजनाला कायम निसर्गाच्या लहरीपणाचा अडसर ठरलेला आहे। जी स्थिती खरीप हंगामातील पिकांची झाली होती त्याहीपेक्षा विदारक अवस्था ही रब्बी हंगामात पाहावयास मिळत आहे। सातत्याने होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे। तसेच शेतकऱ्यांची मेहनत आणि कष्ट निष्फळ ठरत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।